टीका टिप्पणी कोणी करायची, कोणावर करायची? सूर्यावर जर कोण थुंकायला घेत असेल तर ती थुंकी त्याच्या स्वतःच्या तोंडावर पडत असते. आणि म्हणून ज्याने कोणी टीका टिप्पणी केली असेल, मला वाटतं की पहिले त्याचं चारित्र्य तपासा. त्याचं चारित्र्य काय आहे, त्याच्यावर किती गुन्हे दाखल आहेत, किती चोऱ्या माऱ्या केलेल्या आहेत, कुठे काय काय लांड्या लबाडी केलेली आहे. मला बोलायला नको, पण मी जर बोलायला लागलो, मागच्या 2 महिन्याच्या पूर्वीची पण मी गोष्ट काढू शकतो. 2 महिन्यापूर्वीच ही जोडगोळी नकली नोटांसाठी कुठे गेले होते आणि तिथे काय काय उद्योग केला. मला वाटतं की जर ठरवलं तर उद्याच्या उद्या 12च्या भाव जातील. नकली नोटा, त्याच्यामध्ये भांगडी आणि काय काय उद्योग केले ते पण मला माहिती आहे. आणि विधानसभेच्या निवडणुकीत यांनी असाच अपप्रचार केला. कोण कोण काय काय ऍक्टिंग करायचा, कोण काय रील बनवायचा, कोण 100 रुपयाचं पार्लेजी बिस्किट वाटायचा आणि मी फार महान संत आहे असं दाखवायचे. मला वाटतं की अशा गोष्टींना भीक घालण्याची काही गरज नाही. समझदार को इशारा काफी आहे. आणि त्याला मी सांगू इच्छितो, जास्ती हुशाऱ्या जर केल्या कार्यक्रम लावून टाकू. आपण या भानगडीत जात नाही. आपण या गोष्टी देवावर सोपून देतो. जे दुसऱ्यासाठी खड्डा खोदतात त्या खड्ड्यामध्ये तेच जातात.